महाराष्ट्रात मोदी शहांच्या सभांचा धडाका। 29 एप्रिलला लातूर आणि पुण्यात तर 30 एप्रिलला सोलापूर, सातारा आणि माढ्यामध्ये मोदींची सभा। तर नवनीत राणांसाठी 22 एप्रिलला आणि 24 एप्रिलला नारायण राणेंसाठी अमित शहांची सभा। दक्षिण गोव्यातील भाजपचे उमेदवार पल्लवी डेंपो आणि त्यांचे पती श्रीनिवास डेंपो यांची एकूण संपत्ती 1400 कोटी रुपये। डेंपो दाम्पत्याने दाखल केलेल्या 119 पानांच्या शपथपत्रातून माहिती समोर। एआय टूल हे एखाद्या चाकूसारखं। एआयचा चांगला किंवा वाईट उपयोग होऊ शकतो। सायबर तज्ञ अंकुर पुराणिक यांची प्रतिक्रिया। रायगडमध्ये पावसाचं पुन्हा आगमन। महाड, माणगाव, निजामपूर परिसरामध्ये पावसाच्या सरी। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाची हजेरी। आंबा आणि काजू पिकावर परिणाम। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। मुंबईतील नाल्यांना आता मजबूत प्लास्टिक आवरण आणि लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त केलं जाणार। नाल्यामध्ये टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय। मुंबईमध्ये एकाच इमारतीमध्ये 12वी पर्यंतच्या शाळा भरत असताना जागेचा अभाव। त्यामुळे जूनमध्ये 5वी पर्यंतच्या शाळा जुन्याच वेळापत्रकानुसार उघडणार। शाळांचं शिक्षण विभागाला पत्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।